नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत डिटेल नोटिफिकेशन ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज फॉर RRB. तर बघूया आपण याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत. तर याची पूर्णपणे डिटेल नोटिफिकेशन आता रिलीज झालेलं आहे. तरी आपण पूर्ण नोटिफिकेशन बघूया याच्यामध्ये काय दिलेले आहे आणि काय नाही. तरी सर्वप्रथम याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, आणखी काही खूप सारं दिलेलं आहे. आपण मेन याच्यावर बघू. याच्यामध्ये डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस एम्प्लॉईज, आणखी त्याच्यामध्ये आपण पोस्ट बघूया कोणत्या पोस्ट आहेत. तर नर्सिंग सुपरिटेंडंट याच्या पोस्ट आहेत. त्याचं पे लेवल 7th असेल. 44,900 इनिशियल पे. त्याच्यामध्ये एज 20 ते 40मध्ये आणि टोटल व्हॅकन्सीज 272 आहेत. त्याच्यानंतर डायलायसिस टेक्निशियन आहे. त्यानंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर आहे. त्यानंतर फार्मासिस्ट एंट्री ग्रेड. त्यानंतर रेडिओग्राफर, एक्सरे टेक्निशियन, ECG टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2nd, असे 7 पोस्ट याच्यामध्ये आहेत. तरी आपण बघूया की याची फॉर्म भरण्याची डेट कधी आहे. तर याची ओपनिंग डेट आहे जवळपास आजपासूनच सुरुवात झाली किंवा उद्यापासून सुरुवात होणार आहे याची 9/8/2025ला. आणि क्लोजिंग आणि सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट आहे 8/9/2025. तरीच या वेळेमध्ये आपण फॉर्म भरावे. 1 महिना टाईम आहे फॉर्म भरण्यासाठी. तरी आपण फ्री क्रायटेरिया बघू. फी कोणाकोणाला किती लागेल तर आपण बघूया. फॉर ऑल कॅन्डिडेट्स 500 रुपीज. ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरी विथ मेन्शन बिलो स्लॉट नंबर 2. आउट ऑफ दिस फी 500 ॲपेरिंग इन CBT. आणि सेकंड नंबरला फॉर कॅन्डिडेट हू बिलॉंग टू SC ST, एक सर्व्हिसमॅन, PWD फिमेल, याच्यासाठी 250 लागेल. आणि इथं नोट दिलेली आहे की ओनली कॅन्डिडेट हू अटेंड CBT विल बी गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फीज ॲज मेन्शन अबाव. म्हणजे तुम्हाला ओनली कॅन्डिडेट हू अटेंड CBT विल गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फीज ॲज मेन्शन अबाव. जे वर दिलेले आहे, जे कॅन्डिडेट जी कॅटेगरीनुसार त्या कॅन्डिडेटला रिफंड होणार आहे. तरी आपण ही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट वाचून घ्यावी एकदा. पेमेंट हा मोड ऑनलाईन राहील. त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे आपण बघूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वगैरे, लोकोमोटर डिसॅबिलिटी वगैरे, लेप्रेसी, डॉर्फिझम, लो विजन, व्हिज्युअली इम्पेर्ड, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज, ऑटिझम वगैरे खूप सारे दिलेले आहेत. आणखी खाली त्यामध्ये आता आपल्याला क्वेश्चन काय बघावे लागणार. क्वेश्चन कोणत्या स्वरूपाचा पेपर येणार, त्याच्यामध्ये किती मार्क राहणार. तरी आपल्याला 100 क्वेश्चन राहतील पेपरमध्ये, तो 100 मार्क्ससाठी. तरी त्याच्यामध्ये प्रोफेशनल ॲबिलिटी ही 70 मार्काची असेल. म्हणजे जे तुमचा नर्सिंग वगैरे, फार्मसी वगैरे, जे तुमचं टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 70 मार्काचा राहील. त्यानंतर जनरल अवेअरनेस हा 10 मार्काचा राहील. जनरल अरिथमॅटिक हे पण 10 मार्काचं. त्यानंतर जनरल सायन्स हे पण 10 मार्काचा. तसं टोटल 100 मार्काचा पेपर राहील तुमचा. त्यानंतर आपण बघूया इथे खाली फॉर्म कसे भरावे ते दिलेले आहे. ऑनलाईन गाईडलाईन्स पूर्ण आपण डिटेल वाचून गेल्यानंतरच फॉर्म भरावे. आणि खाली त्यामध्ये लिस्ट ऑफ RRB वेबसाईट्स दिलेल्या आहेत. महाराष्ट्र असेल तर मुंबई, बाकी आपापल्या स्टेटनुसार
आपण भरू शकता. तरी आपण खाली पूर्ण टोस्ट आपलं पूर्ण किती कोणच्यामध्ये किती जागा वॅकंट आहेत हे सुद्धा याच्यात दिलेलं आहे. तरी नर्सिंग आपण एक्झाम्पल म्हणून नर्सिंग सुपरिटेंडंटचं बघू. तरी याच्यामध्ये RRB वाईज व्हॅकन्सी आहेत. तरी समजा आपण एक्झाम्पल जर झालं तर आपण मुंबईचं बघू. नर्सिंग स्टुडंट मुंबईमध्ये सेंट्रल रिजनमध्ये 11 ओपन अनरिझर्वसाठी, SC साठी 4, ST साठी 2, OBC साठी 6, EWS साठी 2 आणि नेट पूर्ण व्हॅकन्सी 25. ओके. तसंच फार्मसीचं सुद्धा तसंच ECG तुरी पूर्ण तसेच आहे. तरी आपण सर्वांनी हा फॉर्म फिल करून घ्यावा आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब क्रॅकर नितीन म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावी आणि शेअर करावी. व्हिडिओ हा गरजू विद्यार्थीपर्यंत शेअर करा. थँक्यू.